नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की मिठूचे बाबा डॉक्टरांना विचारतात की आम्ही आता मिठूला भेटू शकतो का, ती शुद्धीवर आली आहे का. तेव्हा डॉक्टर सांगतात की अजूनही ती कोमातच आहे. हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात. आता डॉक्टर पुढे सांगतात तिची अवस्था आता आपल्याला 24 तास मॉनिटर करावी लागेल, काळजी घ्या, असं म्हणून डॉक्टर तिथून निघून जातात. आता मिठूचे बाबा खूपच टेन्शनमध्ये येतात आणि रडत म्हणतात की हे सगळं ना त्या श्वेतामुळे झालंय. माझ्या मिठूची हे अवस्था त्या श्वेतामुळेच झाली. काय मिळालं त्या श्वेताला हे सगळं करून? आता बसली ना जेलमध्ये जाऊन. तेव्हा वल्लरी मिठूच्या बाबांना समजावत म्हणते की काका हे बघा, तुम्ही माझं ऐकाल का? श्वेताताईंनी खरंच काही नाही केले. पोलिसांनी त्यांच्यावर संशय नक्की घेतलाय, पण मी खरं सांगते की श्वेताताईंनी खरंच काय नाही केलं. माझ्यावर विश्वास ठेवा एकदा प्लीज. तेव्हा मिठूचे बाबा वल्लरीला म्हणतात की आता तू मला कितीही समजावून सांगितलंस ना तरी मला विश्वास नाही बसणार. आणि ते खूप रडत असतात आणि म्हणतात की मी माझ्या कानाने ऐकले मिठूशी वाईट बोलताना, तेजाने सुद्धा तेच सांगितले. तेव्हा मनोज मिठूच्या बाबांना म्हणतो की अहो काका, तुम्ही खरंच असा विचार नका करू. तेव्हा मिठूचे बाबा रागाने म्हणतात की मी शांत नाही बसणार. आणि ते वल्लरीला म्हणतात की वल्लरी, तू मिठूची खरी मैत्रीण आहेस ना, तुला कायदा माहिती आहे ना, कृपा करून माझ्या मिठूला न्याय मिळवून दे, असं म्हणून ते वल्लरीसमोर हात जोडून खूपच रडायला लागतात. तेव्हा वल्लरी मिठूच्या बाबांचा हात हातात घेत म्हणते की अहो काका, असे हात नका जोडू माझ्यासमोर, असं नका बोलू. तेव्हा मिठूची आई वल्लरीला म्हणते की खरं बोलतायत ते, आता अशात आम्हाला फक्त तुझाच आधार आहे बघ. त्या श्वेताला ना तू चांगलीच अद्दल घडव आणि माझ्या मिठूला न्याय मिळवून दे ग, खूप उपकार होतील बघ तुझे, असं म्हणून त्या वल्लरीच्या पाया पडायला लागतात आणि म्हणतात की तुझ्या पाया पडते ग मी. तेव्हा वल्लरी मिठूच्या आईला म्हणते की काकू अहो काय करताय तुम्ही असं हातापाया नका पडू, प्लीज सांभाळा स्वतःला, असं नका करू. आता हर्षितसुद्धा म्हणतो की अंकल हे बघा, श्वेताने काही नाही केलं हो, आम्ही सगळे त्या दिवशी एकत्रच होतो, तीसुद्धा आमच्यासोबतच होती, हे बघा, माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की मग पोलिसांनी का अटक केली तिला, काहीतरी पुरावा असेलच ना त्यांच्याकडे. आणि ते वल्लरीसमोर अजून एकदा हात जोडत म्हणतात की वल्लरी, आमच्या मिठूला न्याय मिळवून दे ग, आता फक्त तुझाच आधार आहे आम्हाला. तेव्हा वल्लरी खूपच टेन्शनमध्ये येते. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी हॉस्पिटलमधील एका बाकावर एकटीच विचार करत बसलेली असते. आता तेव्हाच तिथे मनोज येतो आणि तो सुद्धा वल्लरीच्या बाजूला येऊन बसतो. आता वल्लरी मनोजचा हात हातात घेते आणि त्याच्या खांद्यावरती डोकं ठेवून खूपच रडायला लागते आणि म्हणते की काय करावं काहीच सुचत नाही हो. एकीकडे मिठूताईंचे आई वडील हातापाया पडतायत आणि त्यांना मिठूताईंना न्याय मिळवून द्यायचा, श्वेताताईंना शिक्षा झालेली पाहिजे. आणि दुसरीकडे तेव्हा मनोज म्हणतो की दुसरीकडे श्वेताताईसुद्धा तुझ्यावरच अवलंबून आहेत, त्यांनासुद्धा न्याय हवा आहे आणि त्यांना जेलमधून सोडवायची जबाबदारीसुद्धा तुझ्यावरच येऊन पडली आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की मला दोघींनाही न्याय मिळवून द्यायचा आहे हो. यावर मनोज म्हणतो की जोपर्यंत खरा गुन्हेगार नाही सापडत ना तोपर्यंत मिठूताई आणि श्वेताताईंना न्याय नाही मिळणार. आता मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लू, मला जे बोलायचं आहे ना ते खरं तर या प्रसंगाला धरून नाहीच आहे. पण तेव्हा वल्लरी खूप आश्चर्याने मनोजकडे बघायला लागते आणि विचारते की काय झालंय, काय बोलायचं आहे तुम्हाला, बोला ना. तेव्हा मनोज अडखळत सांगतो की मला परत गावाला जावं लागेल. तेव्हा वल्लरीला खूपच वाईट वाटतं आणि ती म्हणते की तुम्ही परत गावाला जात आहात. तेव्हा मनोज म्हणतो की मला माहिती आहे या नाजूक परिस्थितीत मी तुझ्या जवळ असायला पाहिजे, पण तू सांग ना काय करू, अजून सुट्टी नाही घेता येणार ना मला. तेव्हा वल्लरी म्हणते की हे सुद्धा बरोबरच आहे तुमचं. आता मनोज वल्लरीला म्हणतो की वल्लरी, त्यापेक्षा तूच येते का माझ्यासोबत गावाला, इथे पोलिसांचा आणि बाकी सगळ्यांचा खूपच त्रास होतोय ग, तू गावी आलीस ना तर डोकंसुद्धा शांत राहील तुझं. तेव्हा वल्लरी मनोजला म्हणते की तुमची काळजी समजते मला, पण मी नाही येऊ शकणार. तेव्हा मनोज म्हणतो की थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे ना. यावर वल्लरी म्हणते की माझ्या मैत्रिणींना मी असं अडचणीमध्ये ठेवून कशी येऊ, मिठूताई आणि श्वेताताईंना न्याय मिळवून द्यायचं आहे ना मला, त्यांना आता माझी सगळ्यात जास्त गरज आहे. मग माझ्या मैत्रिणींना मी असं सोडून कशी येऊ सांगा ना. आता आशेने बघतायत त्या दोघीजणी माझ्याकडे, तुम्हीच सांगा की कशी येऊ. तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की माफ कर मला, तू थांब इथे,
म्हणते तुझी गरज इथे आहे, माझं काही अधूनमधून सुट्टी टाकून येत जाईल तुला भेटायला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तर मी कायम तुझ्यासोबत आहे, सगळं ठीक होईल, डोकं फक्त शांत ठेव. तर दुसरीकडे आपण पाहतो की मिठ्ठूचे बाबा आणि मिठ्ठूची आई बोलत असतात. आता मिठ्ठूची आई रडत मिठ्ठूच्या बाबांना म्हणते की मला वाटलं होतं की पोर शुद्धीवर येईल, आपल्याकडे बघेल, आपल्याशी बोलेल, मला आई म्हणून हाक मारेल. आणि त्या खूपच रडायला लागतात आणि म्हणतात की मला तिचा आवाज ऐकायचा आहे हो, मला तिला गावी घेऊन जायचं होतं, पण काय देवाने ठरवलं काय माहिती. तेव्हा मिठ्ठूचे बाबा म्हणतात की त्याच्या मनातलं कधी कुणाला कळलं आहे का गं. आता तिथे हर्षित आणि तेजा येतात आणि मिठ्ठूच्या आईबाबांना असं रडताना पाहून दोघांनाही खूपच वाईट वाटतं. आता हर्षित मिठ्ठूच्या बाबांना म्हणतो की अंकल प्लीज सांभाळा स्वतःला, हे बघा आत्ता जरी नाही आलं ना तर मिठ्ठूला नक्की होश येणार. तेव्हा तेजासुद्धा म्हणते की काका काकू हे बघा तुम्ही टेन्शन नका घेऊ, या हॉस्पिटलमध्ये असे किती लोक आहेत जे कोमामध्ये गेलेत आणि आता बरेही झालेत. आता आपली मिठ्ठू पण लवकरात लवकर बाहेर येईल या सगळ्यातून आणि बरी होईल ती, आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे ना. आता हर्षित म्हणतो की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही दोघे असे किती दिवस राहणार आहात इथे हॉस्पिटलमध्ये. तेव्हा मिठ्ठूची आई म्हणते की अरे पण दुसरीकडे कुठे जाणार आम्ही, आमचं इथं कोण आहे. मिठ्ठूचे बाबासुद्धा यावर म्हणतात की इथे नातेवाईकसुद्धा नाही आहेत आणि हॉटेलचा खर्च आम्हाला परवडणारसुद्धा नाही. तेव्हा तेजा खूपच आश्चर्याने त्या दोघांकडे बघायला लागते आणि म्हणते की काका असं परक्यासारखं का बोलताय हो, आम्ही आहोत ना, आमच्यासोबत राहा ना तुम्ही बुलबुल बागेत. तेव्हा मिठ्ठूची आई खूप रागाने तेजाला म्हणते की नाही, ज्या घरात माझ्या पोरीवर एवढा जीव घेणा हल्ला झाला त्या घरात मी अजिबात येणार नाही. तेव्हा मिठ्ठूचे बाबासुद्धा म्हणतात की आमचा जीव घुसमटेल ग तिथे. तेव्हा हर्षित म्हणतो की बरोबर बोलताय तुम्ही, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर एक गोष्ट सांगू तुम्हाला, तुम्ही दोघे माझ्या घरी चला ना, हे बघा माझं घर हॉस्पिटल जवळच आहे, तुम्ही कधी पण येऊन मिठ्ठूला भेटू शकता. तेव्हा मिठ्ठूचे बाबा म्हणतात की नाही नको, तू मोठ्या मनाचा आहेस, पण आपली आत्ताच ओळख झाली आणि असं तुझ्या घरी येऊन राहायचं, तुला उगाच त्रास होईल ना, ते आम्हाला नाही पटायचं. तेव्हा मिठ्ठूची आईसुद्धा म्हणते की हो हे खरं बोलतायत, आधीच तू आमच्यासाठी खूप काही केलं आहेस. बरं मला सांग की तुझी आणि मिठ्ठूची आधीपासूनच मैत्री होती का. तेव्हा हर्षित आणि तेजा खूपच टेन्शनमध्ये येतात आणि एकमेकांकडे बघायला लागतात. आता तेजा पटकन म्हणते की हो. तेव्हा हर्षित तेजाकडे बघायला लागतो. आता तेजा म्हणते की हो ना, खूप आधीपासूनच मैत्री होती त्या दोघांची, पण तो जे बोलतोय ना ते मला असं वाटतं की तुम्ही विचार करावा त्या गोष्टीचा एकदा. बघा ना, जा तिकडे राहा आणि दुसऱ्या दिवशी परत या, छान वाटेल तुम्हाला. यावर मिठ्ठूचे आई बाबा काहीच बोलत नाही. आता मिठ्ठूची आई मिठ्ठूच्या बाबांना म्हणते की तुमची डायबिटीसची गोळी घेतली का तुम्ही. तेव्हा मिठ्ठूचे बाबा म्हणतात की नाही. तेव्हा मिठ्ठूची आई म्हणते की अहो असं कसं चालेल, गोळी घ्यायची ना वेळेवर तुम्ही, आता तुमच्या तब्येतीची काळजी तुम्हीच घ्यायची ना. आता जर तुमच्या तब्येतीचं काही बरं वाईट झालं तर मी एकटी कसं करणार सगळं, चला काहीतरी खाऊन घ्या आणि गोळी घ्या. तेव्हा मिठ्ठूचे बाबा म्हणायला लागतात की नको. आता मिठ्ठूची आई त्यांना समजावत म्हणते की नाही घ्यायलाच पाहिजे असं म्हणून त्या खूपच आग्रह करायला लागतात. तेव्हा तेजा आणि हर्षितसुद्धा म्हणतात की खरंच जा आणि गोळी घ्या, आम्ही दोघे आहोत ना मिठ्ठूसोबत, आम्ही तिची काळजी घेऊ. तेव्हा मिठ्ठूचे बाबा ठीक आहे असं म्हणून तिथून निघून जातात. तर आता यानंतर हर्षित आणि तेजा बोलत असतात. तेव्हा हर्षित तेजाला म्हणतो की तेजा यार मिठ्ठूची हालत पाहवत नाही आहे, एवढी घाणेरडी हरकत कोणी केली असेल, कोण दुश्मन होता तिचा. तेव्हा तेजा म्हणते की काहीच कळत नाही आहे रे, आता तर ती वल्लरी म्हणते की श्वेताने पण काहीच नाही केलं. तेव्हा आता तिथे प्रेरणा येते आणि हर्षित आणि तेजाचं बोलणं ऐकायला लागते. आता तेजा हर्षितला म्हणते की जर श्वेताने नाही केला हल्ला तर मग कोणी केला. यावर हर्षित म्हणतो की तेजा तुला एक गोष्ट सांगू, त्या दिवशीपासून काही बोलणं नाही झालं आपल्यात. खरं तर तुझ्या मनात माझ्यासाठी ज्या फिलिंग्स आहेत ना त्या मला मिठ्ठूचा व्हिडिओ बघून माहिती पडलं. तेव्हा तेजा म्हणते की नाही इट्स ओके, त्याचं काही लोड नको घेऊस तू. तेव्हा हर्षित म्हणतो की तेजा मी तुझ्या फिलिंग्सची खूप रिस्पेक्ट करतो, पण माझ्या मनात आता मिठ्ठूसाठी फिलिंग्ज आहेत, माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मला माफ कर. आता हे ऐकून प्रेरणा खूपच शॉक होते आणि ते दोघांकडेही बघायला लागते. तर इकडे तेजाला खूपच वाईट वाटत असतं आणि ती हर्षितला म्हणते की नाही मला ते कळलं होतं आधीच, इन्स्पेक्टर मीरा साळगावकरांनी सांगितलं होतं. हे ऐकून प्रेरणाला खूपच वाईट वाटतं.
तेव्हा आता हर्षित म्हणतो की आणि असं आहे की ते त्या दिवशी मी मिठूला सरप्राईज देणार होतो, तेजा मी तिला प्रपोज करणार होतो आणि तो त्याच्या जवळची रिंग तेजाला दाखवत म्हणतो की त्यासाठी मी ही रिंगसुद्धा आणली होती. हे बघून प्रेरणा खूपच शॉक होते. तेजालासुद्धा खूपच वाईट वाटतं आणि ती खूप रडायला लागते. आता हर्षित तिला समजावत म्हणतो की सॉरी यार तेजा, खरंच सॉरी. हे बघ मिठू लवकरच बरी होईल, तू नको काळजी करूस. पण तेजा मात्र खूपच रडत असते. आता प्रेरणालासुद्धा खूपच वाईट वाटत असतं. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की सर्वजणी टेन्शनमध्ये बसलेले असतात. प्रेरणा म्हणते की श्वेता आणि मिठू नाही तर घर कसं खायला उठतंय ना गं. म्हणजे आपल्या मिठूची बघ ना कशी दिवसभर बडबड चालू असायची, घर अगदी भरल्यासारखं वाटायचं. तेव्हा वल्लरी म्हणते की हो ना, श्वेताताई असल्या तरी कळायचं नाही, पण मिठूताई त्यांचा नुसता घरभर गोंगाट असायचा. यावर प्रेरणा म्हणते की गोंगाट कसला गं, आपली मिठू करते तो चिवचिवाट असायचा. आहेच आपली मिठू कोणालाही आवडेल अशी गोड, म्हणूनच आवडली ना हर्षित दादांना. म्हणजे तसं बघायला गेलं ना तर तेजा तू त्या दोघांच्या. आता तेजा प्रेरणाला थांबवत म्हणते की मान्य आहे, मला मान्य आहे. आता वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई आला आहे आता त्यांच्या लक्षात, जाऊ द्या ना. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही गं, मला तसं म्हणायचं नव्हतं. आणि ती तेजाला म्हणते की तेजा सॉरी पण बघ ना आपल्या मिठूने प्रेम आणि मैत्रीमध्ये मैत्री निवडली, तितक्यात तेजाला कोणाचा तरी मेसेज येतो. आता प्रेरणा पुढे म्हणते की आपल्या सगळ्यात कितीही लहान असली तरी सगळ्यात मॅच्युअर मिठूच निघाली. आता तेजा फोनवर आलेला मेसेज बघून खूपच घाबरते आणि म्हणते की ऐक ना, हे काय आलं आहे, मला एक व्हिडिओ क्लिप आली आहे. असं म्हणून ती प्रेरणाने वल्लरीलासुद्धा तो व्हिडिओ दाखवते. ती व्हिडिओ क्लिप म्हणजे पत्रकारांनी केलेली न्यूज असते आणि त्या न्यूजमध्ये असं म्हणत असतात की यांच्याच एका मैत्रिणीवरती जीवघेणा हल्ला कसा झाला, यांच्यातलाच तर कोणी नाही आहे ना खरा गुन्हेगार. आईवडिलांच्या धाकाशिवायच करतायत का सगळं. ह्या प्रश्न अनेक आहेत पण उत्तर एकही नाही आहेत. हा व्हिडिओ बघून वल्लरी, तेजा आणि प्रेरणा खूपच शॉक होतात आणि खूप टेन्शनमध्ये येतात. तितक्यात प्रेरणाला तिच्या बाबांचा कॉल येतो. आता प्रेरणा कॉल रिसीव करते. आता प्रेरणाचे बाबा तिला विचारतात की बाळा कशी आहेस तू. तेव्हा प्रेरणा बाबांचा आवाज ऐकून खूप रडायला लागते आणि रडतच सांगते की मी बरी आहे, पण श्वेता आणि आमच्या मिठूची खूप काळजी वाटते मला. आता प्रेरणाचे बाबा तिला समजावत म्हणतात की हे बघ बाळा, शांत हो. हे बघ देव आहे त्यांच्या पाठीशी, त्यांना काहीही नाही होणार. आता प्रेरणा रडत म्हणते की बाबा तुम्ही म्हणता ना तसंच होऊ दे, मी ना रोज स्वामींकडे प्रार्थना करते त्या दोघींसाठी. आता प्रेरणाचे बाबा प्रेरणाला म्हणतात की बरं प्रेरणा, माझं एक ऐकशील का बाळा. तेव्हा प्रेरणा रडत म्हणते की हो बोला ना. यावर प्रेरणाचे बाबा म्हणतात की हे बघ तू ना लवकरात लवकर गावाकडे निघून ये. हे ऐकून प्रेरणा आश्चर्याने विचारते की आत्ता का. तेव्हा प्रेरणाचे बाबा म्हणतात की अगं त्या मिठूच्या प्रकरणावरून लोक गावात काय काय बोलतात ते तुला माहिती नाही आहे आणि मला ऐकवतसुद्धा नाही आहे गं ते, म्हणून मी तुला सांगतोय लवकरात लवकर तू इकडे निघून ये. हे बघ हवी तर एक भाकरी कमी खाऊया, काटकसर करूया, पण तू लवकरात लवकर इकडे निघून ये. तू जर इकडे आलीस ना तर गावातल्या लोकांची तोंडं आपोआप बंद होतील. हे बघ बाळा, काय तो विचार कर, काळजी घे स्वतःची. असं म्हणून ते फोन कट करतात. आता प्रेरणा इकडे खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती खाली बसते. तिला असं टेन्शनमध्ये बघून वल्लरी आणि तेजा तिच्याकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता वल्लरी प्रेरणाला विचारते की प्रेरणाताई काय झालं, सगळं ठीक आहे ना. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोजच्या घरी मनोजची बहीण मनीषासुद्धा मोबाईलवरती न्यूज पाहत असते. आता मनीषा न्यूज पाहत असते तितक्यात मनोजची आई कामाने वैतागून तिच्याजवळ येऊन बसते. आता मनोजची आई मनीषासोबत बोलत असते, पण मनीषाचं मात्र तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं आणि ती बातमी बघून खूपच शॉक झालेली असते. आता तिच्या बोलण्याकडे लक्ष नाही आहे हे बघून मनोजची आई तिला विचारते की काय गं, काय पाहते त्या मोबाईलमध्ये एवढं डोळं फाडून. तेव्हा मनीषा घाबरून म्हणते की काही नाही गाई. मनोजची आई आता मनीषाला म्हणते की अगं मग तुझा चेहरा असा का दिसतोय, दाखव मला काय बघत होती. असं म्हणून ती जबरदस्तीने मनीषाच्या हातातून मोबाईल घेते आणि न्यूज बघायला लागते. त्या मोबाईलवरची ती न्यूज बघून मनोजची आई खूपच टेन्शनमध्ये येते आणि ती मनीषाला म्हणते की मने, हे काय होऊन बसलं गं, हे मिठूवरच्या हल्ल्याचं प्रकरण तर पूर्ण हाताबाहेर चाललं आहे. आता मनीषा आईला समजावत म्हणते की आई तू काळजी नको करू. तेव्हा मनोजची आई म्हणते की तुझा चेहरा पाहिलास का, तुझ्या चेहऱ्यावर मला काळजी दिसते आणि तू मलाच सांगतेस की काळजी करू नकोस.
यावर मनीषा म्हणते की आई तू टेन्शन नको घेऊस गं, या मीडियावाल्यांचं काय, पाव किलो भाजीला किलोभर मसाला टाकतात ते, तू याकडे लक्ष नको देऊस. तेव्हा मनोजची आई टेन्शनमध्ये येऊन म्हणते की म्हणे आता हे मिठूचं प्रकरण गावभर पसरेल, 4 लोक नाही नाही ते बोलतील, तुला समजत का नाही. मनीषा आता मनोजच्या आईला समजावत म्हणते की आई तू दुर्लक्ष कर त्यांच्याकडे, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा मनोजची आई म्हणते की म्हणे अगं मी करेल दुर्लक्ष, पण लोकांचं काय, आणि टेन्शनमध्ये येऊन म्हणते की आता ही बातमी सगळीकडे पसरेल आणि मिठूच्या मैत्रिणी आणि आपल्या वल्लरीवर नाही नाही ते आरोप होत आहेत, तुला समजत कसं नाही गं. यावर मनीषा म्हणते की अगं आई पण आपली वल्लरी वहिनी असं काही करणाऱ्यातली नाही ना गं. तेव्हा मनोजची आई म्हणते की हे मला पण माहिती आहे गं म्हणे, पण लोकांचं काय, बापरे वल्लरीची बदनामी म्हणजे आपलीसुद्धा बदनामी, गावात तोंड दाखवायलासुद्धा जागा उरणार नाही, लोकांच्या तोंडाला काही झाकण आहे का, त्यांनी एकदा बोलायला सुरुवात केली की देवसुद्धा थांबवू शकणार नाही त्यांना. तर दुसरीकडे आपण पाहतो की श्वेताचे बाबासुद्धा मोबाईलवर न्यूज बघत असतात. आता न्यूज बघून ते खूपच टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की शेवटी आलीच मुंबईला जायची वेळ, एवढे दिवस टाळत होतो पण जे घडणार आहे ते आधीच ठरलं आहे. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.